नमस्कार मित्रांनो, वेलकम टू लक्ष्मीपुत्र ब्लॉग्स. नाद एकच बैलगाडा शर्यत. तर मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रात सध्या गाजत असलेलं एकच शर्यत आहे, तो म्हणजे बैलगाडा शर्यत. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे पहिल्यापासून एंडपर्यंत बैलगाडा शर्यत कशी होती, सुरुवात कशी होती आणि बैलगाड्यांचे जे गाडा असतात ते कसे येतात, त्यांचे बैलगाड्यांचे देखरेख कसे करतात ते आपण बघूया आजच्या ब्लॉगमध्ये. प्रत्येक जोडीला प्रत्येक बैलगाडीला एक पिकअप असते मित्रांनो. त्या पिकअपमध्ये बैलगाड्या इकडे घेऊन येतात आणि आल्यावर असं त्यांनी छोटेसे मंडप मारतात, असं बघा तर त्यांना ऊन वगैरे लागू नये म्हणून. त्यानंतर प्रत्येक जोडीला असे पिकअप असतात, बघू शकता तुम्ही सगळीकडे पिकअप आणि बैलजोड्या तुम्हाला दिसतील आणि असे त्यांना इथं रेस्ट देतात. तर चला पुढे मित्रांनो. फार लांबून लांबून बैल येतात बैलगाडी शर्यतीला. तर आपण बघूया बैलगाडी शर्यतामध्ये काय काय घडतं, काय काय होतं. तर तुम्हाला दाखवलं. सगळ्यात अगोदर पिकअपमध्ये बैल आणतात. बैल आणल्यावर इथं असं बैलांना दावणीला लावतात, असे टेम्पररी दावणी करतात. बघू शकता तुम्ही असे टेम्पररी दावणी आहेत. असे टेम्पररी दावणी केल्यावर ते बैलांना इथे थोडं रेस्ट देतात, खाऊ पिऊ वगैरे घालतात, पाणी पाजतात आणि पाणी पाजल्यावर त्यांना त्यांच्या शर्यतीला घेऊन जातात. तर ही झाली एक बैल आणायचं आणि बैलांना दावणीला बांधायचं आणि ते बैल कशामध्ये आणतात, पिकअपमध्ये आणतात. लई मोठी स्पर्धा असते, लई मोठी शर्यत असते बैलगाडा शर्यत. सध्या महाराष्ट्रात अतिशय फेमस आहे आणि तर मुंबई एरियामध्ये तर भरपूर होतात. प्रत्येक दिवशी बैलगाडा शर्यत असते. तर बैलगाडा शर्यतीमध्ये नुसतं बैलगाडा शर्यतच होत नाही, तर त्यासोबतच असे भरपूर काही धंदे पण चालतात. तुम्ही बघू शकता पाण्याचे किंवा ज्यूसचे असे मोठे छोटे छोटे दुकानं पण इथं आहेत. ते बैलगाडा शर्यतीमध्ये अशा प्रकारे हे धंद्यांना पण चालना भेटते, त्यांचा धंदा पण होतं इथं. हां, उन्हात तर पण माणसाला गरमीत हां प्यायला द्यायला मोठं शांत. काय तुमचं ते ज्यूस? कुठला ज्यूस आहे? आंबा ज्यूस आहे. आंबा ज्यूस, मँगो ज्यूस. हां, कैरी कच्ची कैरीचा. हां हां, आंबा ज्यूस. आंबा 2 प्रकारचे आंबा ज्यूस आहे का? ओके. किती वर्ष चाललं तुम्ही? 10 वर्ष झाली. 10 वर्ष. 10 वर्ष. फक्त बैलगाडा शर्यत जिथं असं तिकडे जातं, बाकी ठिकाणी कुठं नाही लावत? ओके. मग बैलगाडा शर्यत तुम्हाला एक प्रकारचे वरदानच आहे. ओके. अजून काय बैलगाड्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का? अंगावर गाड्या येतात, सुटतात. हो, मग कधी काय धोका झाला नाही? झालं ना, लागलं होतं. ओके. मग ओव्हरऑल मग सगळा बिझनेस कसं चालतं मग? नाही, रोजी सुट्ट्या पोटासाठी भेटतं बाजारात तेवढं. ओके. मग सगळ्यांचं असंच आहे मग? ओके. म्हणजे बैलगाडा एक शर्यत नसून त्याच्यासोबत छोटे मोठे धंदे पण चालतात. धन्यवाद. हे बघा इथे सगळे दुकाने आहेत. नाव काय? गणा आणि गुंडा. ओके. उमरली. मालक कोण आहे याचं? ओके. नाव काय आपलं? साजन मदन पाटील, उमरोली पनवेल. ओके. लांब आहे काय तू? 40 किलोमीटर आहे. 40 किलोमीटर. प्रत्येक शर्यतीला तुम्ही भाग घेता? प्रत्येक शर्यत लगातार 8वा गुलाल आहे. आता आणलं नवीन, महिन्यातच 8वा गुलाल. हो, महिन्यातच 8 गुलाल. बैलाचा 15वा आणि पहिल्या वासराचा 8वा गुलाल आहे. ओके. म्हणजे आजची शर्यत कशी झाली मग? आजची शर्यत मैत्रीपूर्ण झाली ना, ओळखीचीच होती आमच्या इकडेच पनवेल भागात. ओके. मैत्रीपूर्णच झाली गाडी. मग हे तुम्ही जिंकलंय. एक्सप्रेशन काय? तुमच्या आजची जे जिंकलेलं आहे जे शर्यत, ते तुमचे एक्सप्रेशन फिलिंग्स काय आहेत? फिलिंग काय, वासरू आणि बैल चांगली गाडी पळते. ओके. आता 8वा 9वा झाला म्हणजे तुम्हाला सवय झाला असेल जिंकण्याची. लगातार 9वा गुलाल. लगातार 9वा गुलाल आहे आमचा. ओके. आता काय पुढची काय व्यवस्था आहे मग? आता बघू जमली तर करू दुसरी. ओके. करू. हां. धन्यवाद. गणपती बाप्पा.
मित्रांनो, बैलांना मैदानात घेऊन जाण्याअगोदर इथे त्यांच्या बैलांची गाडी अथवा त्यांची जमाजमी इथे अशा पद्धतीने केली जातात. तुम्ही हे बघू शकता. अशी ही बैलगाड्याची सुरुवात तयार इथून होते मित्रांनो. जिंकणार कोण, हरणार कोण, त्या धगधगची सुरुवात इथे होतं मित्रांनो. इथे बघू शकता तुम्ही असंख्य असे बैलगाडा आणि बैलगाडप्रेमी उभे आहे. तर प्रत्येक बैलगाडी इथूनच सोडले जातात. तर समोर पंच उभा आहे. पंचांचे निर्णय हे अंतिम निर्णय असेल मित्रांनो. पंच आदेश देताच गाड्या सुटतात. जिंकणार कोण, हरणार कोण, या घनघोर बैलगाडा शर्यतीत थरार इथे एक छोट्याशा पांढरा धागा बांधलेला आहे. इथे येऊन संपते मित्रांनो. सगळ्यात अगोदर जी बैलगाडा येऊन या धाग्याला स्पर्श करते ती बैलगाडा जिंकलेल्या म्हणून असे पंच अथवा कमिटीच्या वतीने जाहीर करण्यात येईल. तुम्ही तर बघू शकता 2 सेकंदात हे 2 बैलगाड्या येतील आणि याच्यामध्ये एक जिंकून जाईल. काय शरद बघत आहे का? हा भाई. स्वतःची गाडी नाही नाही बघायला आलाय. आवड आहे, हा आवड आहे का? हा आवडतं आहे पहिल्यापासून. ओके, बैल घेतला पाहिजे होता. हा बैल घ्यायला पाहिजे होता. बैल घेतला कामा आणला कोण जाता. ठीक आहे, चालेल चालेल. एन्जॉय करा. हा नक्की. धन्यवाद धन्यवाद. ते अभ्यास कधी करणार तुम्ही बैलगाडा? रात्री करता अभ्यास? त्या बोर्डाचा पेपर आहे. मग इथं येऊन काय करताय तुम्ही? हे बघा मित्रांनो, यांचे उद्या 10वीचे पेपर आहे. 10वीचे पेपर सोडून इथं बैलगाडी शर्यतीला आलेले. आता तुम्ही सांगा काय आज एकच बैल मला विचार या की उद्या यांचे 10वीचे पेपर आहे. 10वीचे पेपर सोडून बैलगाड्याला आले. मग तुम्ही काय बोलणार त्यांना? नाद आहे हो, काय बोलू शकत नाही शेवटी. मग अभ्यास कसा पण त्याही अभ्यासावर आहे ना ऍक्च्युली लक्ष द्यायला पाहिजे. हां, कारण हे लास्ट एक्झाम आहे. 10वी नंतर याच्यानंतर काय ते करू शकत नाही. बरोबर आहे की? मग पहिली परीक्षा आहे, अभ्यास पहिला हवा आहे, बरोबर. नंतर ना त्याच्यानंतर नाद आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग तुम्हाला कुठली नाद आहे? आम्हाला बैलगाडाच नाद आहे ऍक्च्युली. ओके, हां. पण आमची घरची बैल आहेत, पण मग आम्ही असंच बघायला आलो कारण आपल्याला नाद आहे म्हणून. मग घरचे बैल आहे तुमचे? हा, घरचे. नाव काय ठेवलं त्यांचे? भारत आणि सर्जा. भारत आणि सर्जालय फेमस वाटतं. हो, सर्जालय ऐकलेलं मी पण. आता का आज या वर्षी जवळजवळ हां, 30 मधून 29 शर्ती आम्ही मारलेल्या आहेत. व्हेरी गुड. आणि 30वी शर्यत आहे ना ती गेलेली आहे कारण आम्ही साईड बदलवून घेतली. ओके ओके. आमची डावी साईड होती पण आम्ही उजवी घेतली. ओके, 10वी उजीत काय फरक असतं ते? फरक म्हणजे कसं आहे, बैल शेवटी उजवीन चालत असेल आणि डावीमध्ये केला चुकला ओके, तर तो बाहेर जाऊ शकते शक्यतो. असं असतं होय? हां, गुड. मग 30 पैकी 29 जिंकले तुम्ही. 29 या वर्षी आमचा विन झालेला आहे. काँग्रेस. पण त्यांची देखभाल कसं करता तुम्ही? देखभाल वगैरे आम्ही म्हणजे मका, ज्वारी, बाजरी, ऊस कोण बघतं ते? आणि भरडा आम्ही स्वतः बघतो. हां हे खायला घालतो आम्ही बैलांना. ओके, मग व्यवस्थित काळजी घेता ना? हो, सर्व काळजी व्यवस्थित आहे. शर्यतीला निघायच्या आधी आम्ही त्यांना खाना घालतो, भरडा, त्यानंतर मका वगैरे आणि नंतर पाणी पाजतो. ओके, त्यानंतर आम्ही बैल घेऊन निघतो. ओव्हरऑल तुमच्या शर्यतीबद्दल काय सांगाल? शर्यतीबद्दल म्हणजे आमची बैल आम्ही नामांकित आहेत बैल म्हणजे. ओके, आम्ही शर्यतीला आलो का आम्ही जिथून येणारच असं आमची अपेक्षा असतं. आज थोड्या चुकी मुलं आमची शर्यत गेली. हां, ओके. असते पण प्रत्येक माणूस जिंकायची विचार करतात शर्यतीला आल्यावर. मग काही लोक हरतात. तुम्ही हरल्यानंतर कसं वाटतं? हरल्यानंतर तेवढं काय वाटत नाही. आपल्या चुकी मुलं काही गोष्टी हे होतात. कधी कधी हार पण हार पण पाहिजे कारण सर्वांना जीत असेल याचा शक्य नाही. बरोबर, हार जीत होत असतं. तर मित्रांनो, तुम्ही तर बघू शकता मी पिकअपवरती बसलेलं आहे. तर मागं बघा तुम्ही लोक किती आहेत. हे नाद एकच फक्त बैलगाडा शर्यतीला म्हणतात. बघू शकता असे भयंकर असे लोक आहेत. आता आपलं भाऊ मला जागा दिलेलं बसायला अतिशय धन्यवाद. खाली उभारून बघणं अतिशय डिफिकल्ट आहे. बघू शकता मित्रांनो, अशी 1 नंबरची बैलगाडा चालू आहे. बघा लोक कसं, अतिशय सुंदर अशी हा नजारा आहे.